नमस्कार, मी सुप्रिया देशपांडे तुम्हाला आज रव्याचा साधा सोपा डोसा शिकवणार आहे। तर हे मी 1 लिटर ताक केलेलं आहे। 1 लिटर ताक आहे। मी दही आणलं होतं आणि दह्यात मी 1 लिटर पाणी घातलं आणि मी इथे 3 पाव बारीक रवा घेतलाय, म्हणजे पाऊण किलो। याच्यात मी चवीप्रमाणे मीठ घालते। मी 1 लिटरला 1.5 चमचा छोटा 1.5 चमचा मीठ घालते। एक घातला आणि आता अर्धा घातला। जिरे मिरची कटर केलेला आहे, ते मी तिखट आहेत मिरच्या म्हणून हा अर्धा चमचा आणि वर थोडंसं घालते। आणि सुरुवातीलाच मी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली। आता मी इथे जिरे मिरची कटर, कोथिंबीर, मीठ असं घातलेलं आहे। आता मी रवा सोडते। मी काटे चमचा घेतलेला आहे आणि आता मी बारीक रवा सोडते। कंटिन्यू एकसारखं थांबायचं आहे। एकसारखं थांबायचं नाही, एकसारखं हलवायचं आहे। आणि आता मी हा अर्धा किलो रवा घेते। आधी पाव किलो घातला, आता अर्धा किलो। असं एकसारखं हलवल्याने त्यात गाठी होत नाही आणि डोसा छान पडतो आणि काटे चमच्यानी पण गाठी होत नाहीत। आता हा 3 ते 4 जणांना हा डोसा पुरेल। आता हे मी असंच ठेवते झाकून, एक 15 मिनिटं झाकून ठेवते आणि मग तुम्हाला डोसा दाखवते। आता हे हलवताना मी यात तेल घालते 1 चमचा। हा माझा तेलाचा चमचा आहे, तेवढं मी 1 चमचा तेल घालते। आता तेल पूर्ण मिक्स होईस्तोवर मी हलवणार आहे। 4 जणांसाठी सुद्धा 4-5 जणांसाठी 1 किलो रवा लागतो। दही अर्धा किलो लागतो बॅग। तरी पण त्याच्यात पण 1 लिटर पाणी, म्हणजे काय होतं 1.5 लिटर होतं ते। आणि मग 1 किलो रवा आणि हे असं बारीक रवा घेतलेला, त्यामुळे काय प्रश्न नाही। आता हे मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात मिरची कटर केलेलं पाणी घालते। आता मी तुम्हाला हे हलवून दाखवते डावाने। हे आता तुम्हाला असं पातळ वाटत असेल आणि 5-10 मिनिटांनी मस्त रवा फुललेला असेल आणि मस्त आपले डोसे करायला रेडी मटेरियल।
तर बघू शकताय किती सुंदर झालेलं आहे. आपण मीठ टेस्ट करू शकतो. थोडंसं मीठ हवं आहे म्हणून मी परत एक अर्धा चमचा मीठ घालते. जिरे आहेत, मिरची, मीठ, तेल, पाणी, कोथिंबीर, रवा, दही किंवा डायरेक्ट ताक. ओके. आता एक 10-15 मिनिटांनी मी डोसा करून दाखवते. हा थोडा मऊ होतो आणि तवा चांगला असेल तर क्रिस्पी पण होतो, पण त्याला थोडंसं पीठ जास्त मुरायला लागतं. म्हणजे 4-5 तासांनी केलं तर क्रिस्पी पण होतो यातच. आणि आता लगेच काही वेळाने केलं तर थोडेसे मऊ होतात, पण सुंदर होतात. चवीला खूप छान असतात हे डोसे. तर असंच बघत राहा, पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी हे झाकून ठेवते. दहा मिनिटांनी बघूया. मी आता तुम्हाला डोसे करून दाखवते. हे बघा, आता डोशाचं पूर्ण पाणी वर आलेलं आहे. हे बघा. तर हे सगळं पाणी जे आहे ते आता ह्या पिठामध्ये मिक्स होईल, म्हणजेच रव्यामध्ये. आता सगळं मी करून घेते. म्हणलं तर ना घट्ट होतं, मस्त भिजलेलं आहे पीठ. हळूहळू हलवायचं. हे असं असं हलवलं तरी चालेल. आता मी डोसा घालते. तवा तापलेला आहे. प्रत्येक वेळी आपल्याला हे हलवून घ्यायचे पीठ. तवा तापलेला आहे. आधी मी तेल लावून घेतलंय. असं टिश्यूनी पुसून घेते, म्हणजे आपला डोसा पसरायला मदत होते. पीठ प्रत्येक डोशाला हलवून घ्यायचे. तेल घालते. मी अगदी डोशाच्या कडेलाच तेल घालते, म्हणजे ते तव्याच्या कडेला जात नाही. आणि मध्ये जिथे होल पडले तिथे थोडं थोडं घालते, म्हणजे जेणेकरून सेंटरला सुटून येतो. मी ही स्टीलची जाळी आहे, जाळीवर काढते, म्हणजे कसं गरम वाफ निघून जाते. सोनेरी कड दिसेल की मग उलटायचे. अजून तरी नाही झाली सोनेरी. गॅस पण अगदी काही बारीक नाही आहे आणि व्यवस्थित होईल.
झाल्याखेरीज नाही करायचा. छान सुटलाय कडेने, अजून व्हायला पाहिजे. पहिलाच डोसा आहे ना, म्हणून जरा वेळ लागतोय, नंतर पटापट होतात. घालून रंग बघूया, मस्त आलाय. हे जोवर इथलं पांढरं असं क्रीम कलरचं होत नाही तोवर हलवायचा नाही डोसा, म्हणजे ते पांढरे म्हणजे कच्चं आहे. बघू शकताय किती सुंदर झालंय. इकडे परत मी पीठ हलवायला घेते, एकसारखं हलवते म्हणजे परत पुढचा घालायला, नाही तर मग काय तर पाणी वर येतं थोडं, म्हणून प्रत्येक वेळी हलवून हलवून घालायचं डोसा. आता झालं, मस्त हा तयार झाला. आता मी दुसरा घालते. मी हा डोशासारखा नाही घालत आहे, कारण का तो डोशाचा नाही आहे ना, म्हणजे कसं आत्ताच पीठ भिजवलं आहे ना, लगेच तसा होत नाही. मी तुम्हाला दाखवेन, राहिलं पीठ तर उद्यालाही करून दाखवेन, नाही राहिलं तर नाही. पण मी असा का घालते, मला असा गोल गोल दावानी नाही का एवढा तव्या एवढा असा येतो, पण मग ते उडदाची डाळ पण मिक्स असते ना, मग तो छान होतो. म्हणून असं वेगळं काहीतरी पण करायचं. नेहमीच एकसारखे आकार, एकसारखं झालं पाहिजे, गोलच डोसा आला पाहिजे, पोटातच जाणार आहे, तुकडे तोडणार आहोत आपण. त्यामुळे आकार अशी काही नाही, पण हा मी गोल करू शकते, असं काही नाही. पण आता भूक पण खूप लागली आहे, इतकं टेस्टी सगळं आहे म्हटल्यावर भूक लागणारच. आणि आता घरात कोणी नाही आहे, त्यामुळे मीच आधी खायला घेणार आहे. मी हा मुळ्याचा चटका आणि आजचा डोसा खायला घेते. बघू आता हा निघतोय का.
मस्त. तर आता मुळ्याचा चटका आणि हा गरमागरम डोसा मी खायला घेते. मग रेसिपी कशी वाटली सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आवडलं तर नक्कीच सांगा. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला एक टिप देणार आहे या तव्यासाठी. हा तवा जो आहे, आता काय करतो आपण नेहमी हे पदार्थ करत नाही. मग तव्याला पहिलं टाकलं की हमखास तुटतं, चिकटतं असं होतं. त्यापेक्षा काय करायचं, तुम्ही तुमचा जो काही तवा असेल तो आधी नळाखाली धुवून घ्या, वाटलं तर घासून घ्या. घासून म्हणजे ताऱ्याच्या घासणीने नाही घासायचं, पण प्लॅस्टिकच्या घासणीने घासला जोरात तरी चालेल. तो झाला की धुवून घ्या. धुवून झाला की स्वच्छ धुवा. तेल जे आहे ते मध्ये घाला, गार असतानाच, तवा ओला असतानाच 1 चमचा तेल घाला. ते हाताने सगळीकडे लावा. सगळीकडे लावून मग तापत ठेवा. मग तो जरा स्वतःहून जरा तापू दे. तापल्यानंतर मध्ये एक बेताचं काढता येईल असं थालपीठ, दिरडं किंवा जे काही आहे, डोसा आधीचा असं तुम्ही घालून घ्या. त्याला तेल वगैरे नीट सोडा आणि ते झालं की ते काढून घ्या. काढून घेतलं की असा टिश्यू फिरवायचा. वाटलं तर एकदा तेल लावा, पण तेल लावल्याने काय होतं, जो डोसा आहे आपला तो परत त्याला चिकटू शकतो. काय होतं, चिकटू शकतो किंवा डावाला चिकटू शकतो घालताना. तर असं न होण्यासाठी एकदा तेल घालून परत असंच छोटा करा, नंतर तेल पुसून घ्या. मग तो नॉनस्टिकी होतो आपोआप. नॉनस्टिकी झाला की मग तुम्हाला पाहिजे त्या आकारात मोठे डोसे घालू शकता त्या तव्यावर. अजिबात खाली चिकटणार नाही ह्याची गॅरंटी देते. पण फक्त तुम्ही ते व्यवस्थित करा तरच हे असं होऊ शकेल. तर आता ही टिप सांगण्यासाठी मी थांबले होते. तर आता मी थांबते इथे. बाय.